नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आपण जुन्नर शिवजन्मभूमीमध्ये श्रीमत मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये आहोत. दूरच्या किंवा लांबच्या प्रवासाला जायचं असेल तर आपण त्यापूर्वी आहे ना आपल्या गाडीचं ऑइल पाणी चेक करूनच निघावं. कारण रस्त्यामध्ये ब्रेकडाऊन होऊ शकते, गाडी बंद पण पडू शकते. कदाचित गाडी हीट होऊन पाण्यामुळं बंद पडू शकते किंवा इंजिनमध्ये ऑइल लेवल पण नसेल तर बंद पडू शकते. ते कसं चेक करायचं आपण पाहूयात. पहिल्यांदा आपण बोनेट उघडण्याची प्रक्रिया करू. इथे बोनेट वाढायचं असं बोनेट उघडतो. इथे नॉक असतो हा, इथं असं बोटाने इकडे लोटला ना असं वरती हे लॉक असं अनलॉक होतं आणि वरती ह्या साईडला एक दांडकं असतं आणि हे लावण्यासाठी इथे खाच असते. ओके असेल ना तेव्हा कधीच खोलायचं. ज्यावेळेस पूर्ण गाडी थंड असेल ना त्यावेळेस ही कॅप खोलायची. आता गाडी थंड आहे परंतु याची काही गरज नाही. पाण्याची लेवल ह्या साईडच्या डब्यामध्ये पाहिजे आहे. इथे मॅक्स आणि मिनिमम हा फुल आणि इथे खाली लो. आता लेवल पाण्याची इथं खाली तर आपल्याला ह्या लेवलपर्यंत आणायची आहे. म्हणजे जास्त जर केली तर ओव्हरफ्लो होऊन निघून जाईल, वायाला जाईल. त्याच्यामध्ये कुलंडच वापरायचं आहे आपल्याला. आता ठीक आहे, आपण इथवर लेवल करूयात फुल. तर वायपर काचवरती जे पाणी उडवतो ना त्याचं हे पाणी असतं इथं. आता हे मी फुल केलेलं आहे. याच्यामध्ये आपण लेवल करू शकतो. पाणी हे फुल केलं तरी चालेल, परंतु याच्यामध्ये ना शॅम्पू टाकू नका. एकतर शोरूममध्ये लिक्विड भेटतं ते टाका, नाही तर मग स्पेअर पार्टच्या दुकानामध्ये लिक्विड भेटतं किंवा पाणी साधं चालत. हे शॅम्पू इथे सुका फडक आहे. आता ह्या याच्यामध्ये 2 पॉईंट आहे. इकडे हे 2 पॉईंट आहे. हा मॅक्झिमम, हा मिनिमम. आता ऑइलची लेवल जास्तीत जास्त इथपर्यंत पाहिजे. ह्या मिनिमम मॅक्झिमम पॉईंटपर्यंत. मिनिममच्या खाली जाऊन नाही द्यायची. जर त्याच्या खाली गेली तर आपले इंजिन लॉक होऊ शकतं, बंद पण पडू शकतं, इंजिन कामावरती येईल. त्याच्यामुळे याच्यामध्येच ठीक आहे नाही का, परंतु याच्यापर्यंत लेवल हवी. याच्यावरती नको आहे आणि याच्या खाली नको आहे. दोन्ही मॅक्झिमम मिनिमम. ओके, ही खालची बाजू आहे, ही वरची बाजू आहे. आता लेवल आपण चेक करूयात किती. पुसून आहे ना पुन्हा तिच्यामध्ये टाकायचं आहे. 1 सेकंद थांबून पुन्हा बाहेर घ्यायचं आहे. हो का, आता याची लेवल दाखवते बघा. याची लेवल बघा, बरोबर आहे. इथवर ह्या पॉईंटपर्यंत आहे, दिसते. म्हणजे लेवल बरोबर आहे. आणि ऑइलचं आहे ना, ऑइलची ही थिकनेस, ही चिकटपणा नॉर्मल असला पाहिजे. जर चिकटपणा नसेल किंवा म्हणजे ऑइल हाताला व्यवस्थित लागत नसेल तर ऑइल खराब झालं असेल तर एकतर फिटरला दाखवून बदली करून घ्यायचं, नाही तर शोरूमला दाखवून चेंज करून घ्यायचं. ही बॅटरीमध्ये आता इथं बघा, इथं ग्रीन आहे. जवळ दाखव, ग्रीन दिसते तुम्हाला. इथं काचचं आहे. याच्यामध्ये आतमध्ये ग्रीन दिसते. हे ग्रीन म्हणजे ओके. आणि हे जसे लाईन दिली ना त्यानुसार बॅटरीची ग्रॅव्हिटी चेक करायची. म्हणजे लांब निघालेत ना आपण, त्याच्यामुळे हे चेक करणं फार गरजेचं आहे. त्याच्यात काय जर प्रॉब्लेम असेल तर एक तर फिटर दाखवा, नाही ते. आता इथे सफेद झालेलं हे बर आलेली, म्हणजे गाडीतलं ॲसिड वगैरे हे जाईल पाण्याने. हे इथं बॅटरीवरती ना अधूनमधून पाणी मारलं का हे क्लिअर राहतं, नाही ते हे खराब होऊन आहे ना गंजून खराब होतं. त्याच्यामुळे हे चेक करायचं. बरं आहे.